बॅटिंगचा इशारा करून दिला, बॅट्समन बनायचा. मिताली राजची जागा या ठिकाणी स्मृती मंदनाला, ते या ठिकाणी आरसीबी संघाला सांभाळण्याची तिची जबाबदारी. आणि बघूया काय करता येते या ठिकाणी. टेनिस क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट मध्ये एक चिमुकलेली बालिक या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेली आहे. कॅमेरामॅन फोकस करतो दिसतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं स्वप्न बघून या ठिकाणी तिने क्रिकेट बघायला या ठिकाणी कॉलेज सोडून, तिचं जे बेसिक या ठिकाणी गुरुकुल विद्यालय आहे त्या ठिकाणी सोडून या ठिकाणी जुळतोय तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॅमेरामॅन पहिला बॉल. या ठिकाणी होते ते गोलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, चांगल्या प्रकारची अपील, परंतु नाकारतोय ते अंपायर.
या ठिकाणी मिस झालेत ते आणि मिस झालेत ते रनआउट. खूप जबरदस्त गोलंदाजी करतात ते, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकतोय बार बार. या ठिकाणी दिशाहीन चेंडू, वाईट प्लस 1 बाउन्स. जबरदस्त हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु अपील केले ते जाणे माने अंपायर या ठिकाणी आहेत आणि अपील करतात ते अंपायर. डिसिजन, लास्ट डिसिजन या ठिकाणी आहे आणि खूपच चांगले डिसिजन आहेत. अंपायरला चॅलेंज करताना थोडा विचार करा, कारण दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी आपल्या ठिकाणी अवेलेबल आहे. खूप नावाजलेले अंपायर आकाश भुवनकडे. बॉक्स मध्ये येतो बॉल, आर पार षटकार. लिंबाच्या झाडाला हिरवा हिरवा पाला, लंबे लंबे छटकार मारेगा, झुकेगा नहीं साला. जबरदस्त फलंदाजी. या ठिकाणी रवी भाऊ इंगळे यांची आज मॅच आहे. छत्रपती 11 मध्ये स्ट्रायकर बॉलर म्हणून ते जबरदस्त आयकॉन खेळाडू, आणि त्यांनी घरी 32 इंची टीव्ही त्यांच्या बाबांना आणली. आणि पाकिस्तान मॅच हरल्यानंतर जशा टीव्ही फोडते तसं आज रवी भाऊंनी जर फटके खाल्ले तर ते 12 इंची 32 इंची या ठिकाणी काही दिसेल नाही. या ठिकाणी दिशाहीन चेंडू, जबरदस्त अंपायरशिप, वाईट बॉल. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. पिंपरी संघाला आणि तपोवन संघ पाण्याची व्यवस्थासाठी आला होता, त्यांना पाणी वगैरे पिऊन घ्या. पिंपरीचा एक प्लेयर या ठिकाणी या या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करतोय तो बंटी, स्वप्नील, सॉरी. या ठिकाणी बोल्ट केलेला आहे, जबरदस्त गोलंदाजी स्वप्नील पट्टन बोल्ट या ठिकाणी. परत इथं संघात पिंपरी संघाला दुसरा झटका. पॉवर प्ले मध्ये 2 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत आणि तिसरा ओव्हर चालू आहे आणि 2 विकेट या ठिकाणी व्याळा संघाच्या गेलेल्या आहेत. स्कोर जातोय आणि या ठिकाणी धाव संख्या पोहोचतोय ते 30 धावा. व्याळा संघांना 4 रन प्रति ओव्हर या ठिकाणी खर्च केलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 30 धावा झालेल्या आहेत व्याळा संघाच्या. आणि जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी, खूप चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन या ठिकाणी व्याळा संघाने या ठिकाणी संघ बनवलेला आहे. आणि दीपक डोंगरे आयकॉन खेळाडू, 7 नंबरचा खेळाडू, जबरदस्त फटकेबाजी करतोय. आणि पिंपरी गौडी या संघाला विनंती आहे, 12वा एक्स्ट्रा प्लेअर तुम्ही या ठिकाणी पाठवून द्यावा.
या बॅट्समनचे त्या बॅट्समनच्या खात्यामध्ये जर रन गेले तर काही अपील या ठिकाणी चालणार नाही. रन ऑफ द मॅच आणि या ठिकाणी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी मोठे मोठे प्राइज या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. जबरदस्त गुड लेंथचा बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्याचा बॉल दिशा बदलतोय तो बॉल. बढ़िया बढ़िया नाज़िम बहुत बढ़िया नाज़िम झाड़ू को छुआ तो जो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताय आणि बॉल जातोय तो स्टेट दिशेने मिडॉनच्या दिशेने. बघूया चांगल्या प्रकारची फिल्डिंग या ठिकाणी चांगल्या प्रकारचे एफर्ट करतायत ते वेळा संघ. या ठिकाणी दिशाहीन चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी अंपायरचा इशारा वाईट बॉल. चांगल्या प्रकारे बोलवलेला आहे आणि बघूया मिडविकेटच्या दिशेने जातोय तो बॉल अगत्य दिशेने जातोय तो विकेट. येतोय ते कॅच पकडतोय तो यश आणि यशला येतो यश. जबरदस्त तिसरा विकेट तिसरा झटका. चौथा ओव्हर खूपच निराशाजनक प्रदर्शन या ठिकाणी पिंक आर्मी पिंपरी गवळी. बघूया आता कोण येतोय ते फलंदाजीसाठी आणि किती धाव संख्या या ठिकाणी बनवतात ते बघूया. या संघाला जर थांबवायचं असेल तर खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करावं लागेल. ते पिंपरी गवळाला चांगल्या प्रकारचा स्कोअर करावा लागेल कारण दीपक डोंगरे आयकॉन खेळाडू जबरदस्त फलंदाजी करतायत. ते सरळ बॅटने खेळतात. ते मोठे मोठे षटकार मारतात. इथून झोपडपट्टी पर्यंत मारण्याची त्यांच्यामध्ये क्षमता. बघूया यानंतर सेकंड इनिंग मध्ये काय जलवा दाखवतात ते. खूप चांगल्या प्रकारचे स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर. बढ़िया नाज़िम एक नंबर बॉलिंग दादा बॉलिंग बहुत बढ़िया कौन है विकास या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी फक्त दोनच धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि त्याही व्हाईटच्या स्वरूपात आलेल्या आहेत. बॅटने एक पण रन आलेला नाही आणि धाव संख्या जाते ते 4 ओव्हर नंतर 32 धावा आणि विकेट जातोय ते 3. पछाडलेला संघ पिंपरी गवळे जबरदस्त असं आकर्षण या ठिकाणी देतोय ते वेळा समर्थ वेळा. जबरदस्त गोलंदाजी यानंतर बॉलिंग करता येतं विकास. या काय करताय विकास. मिस्टर स्टार बॉल करतोय विकास लेफ्ट हँड बॉलर आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार जबरदस्त अप्रतिम षटकार. बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या पार. चालते काही विषय नाही पकडून आणि पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातो हवेत आणि बॉल जातो सीमारेषा पार. बॉल जातोय चौकार. या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होती परंतु क्षेत्ररक्षक आतापर्यंत 2 ते 4 कॅच या ठिकाणी ड्रॉप केलेल्या आहेत. मॅच आहे बघूया किती मागात पडतात ते. 2 कॅच या ठिकाणी एकाच प्लेअरच्या सुटल्या आणि पिक्चर स्टार या ठिकाणी 56 नंबरचा गोलंदाज जबरदस्त गोलंदाज परंतु क्षेत्ररक्षकची काही त्यांना मदत मिळत नाही. वा रे वा असं चेअरअप करतात ते गुरुभाऊ. जबरदस्त 12 नंबरचे खेळाडू आहेत. खूप अनुभवी आहेत आणि शॉर्ट पिच बॉल करण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू वाईड बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी.
व्हिडिओच्या दिशेकडे आणि बॉल जातोय तो चक्कार. चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 5 ओव्हर नंतर धाव संख्या जातोय ते 48 धावा. या ठिकाणी 16 धावांचं षटक या ठिकाणी मिळालेलं आहे ती पिंपरी संघाला. बघूया वेळा संघाचे कॅप्टन 16 धावां खर्च करून या ठिकाणी त्यांनी षटक समाप्त केलेलं आहे. बघूया शेवटचं षटक घेऊन येतोय तो कोण, सांभाळतोय तो कोण. ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये जर बघितलं तर शेवटचं षटक हे अति महत्वाचं षटक या ठिकाणी मानल्या जाते. 48 झाले 48. चलो मामू पकड़ के या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न आणि बॉलच्या खाली येतो ते 4-5 फिल्डर आणि गच्चा आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी बार कॅच मिस करतोय तो वेळा संघ. काय क्षेत्ररक्षक करतात ते 10-12 खेळाडू एकच बॉल मागे जातात. ते जगात पिक्चर मध्ये दाखवलेले पहिल्या 3 बॉलात जे दाखवतात सिनेमॅटिक त्याच प्रकारे या ठिकाणी गच्चा आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी अशा प्रकारे क्षेत्ररक्षक करसाल तर काय होणार. बॉलिंग मामू बॉलिंग. दिशाहीन चेंडू वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी आणि पुन्हा एकदा दिशा बदलते बॉल. दशा बदलतो का बघू या ठिकाणी. बघूया काय डिसिजन, अंपायर डिसिजन जबरदस्त अंपायर. हाँ बॉलिंग बहुत बढ़िया मामू पिच बॉलिंग. मध्ये खूप जबरदस्त बाउन्स दिसत आहे आणि या ठिकाणी 1+ वाईट बॉल. अरे हे आएगा डीआरएस आएगा. वाईट बॉल साठी रेफर करणार का केला आहे. बघूया वाईट बॉल आहे का. वाईट बॉल बघूया. आणि या ठिकाणी वाईट बॉल, अंपायर डिसिजन. चलो डालो. अरे त्या जागा आमच्या घरी म्हणजे कॅच होती ते मी मामून गेलो तर बरं झालं ते. या ठिकाणी पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू वाईटच्या स्वरूपात जातोय ते. बढ़िया पुन्हा एकदा मामू. यॉर्करचा प्रयत्न आणि बोल्ड केलेला आहे या ठिकाणी. वाईट मागे वाईट आणि नंतर करतोय तो बोल्ड. जबरदस्त दांडी गुल होगी तेरी दांडी गुल.
या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात जातोय ते विकेट. जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि अंपायर डिसिजन आउट. पिंक आर्मी या ठिकाणी पिकी पडतोय ते लिओ आर्मी समोर. व्याळा जबरदस्त आकर्षित गोलंदाजी आणि विकेट जातोय ते 5वी विकेट. 6व्या षटकामध्ये जातोय ते 5वी विकेट. बघूया फलंदाजी करण्यासाठी आलेले नवीन बॅट्समन विशाल काय भार सांभाळतात ते विशाल. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विशाल स्कोर करावा लागेल तर विशालच्या बॅट मधून 2-3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. शेवटचे काही महत्वाचे चेंडू आणि चांगल्या प्रकारे कट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातो पॉइंटच्या दिशेने. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे रनआउटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा विशाल आला आणि विशाल स्कोर न करता विशाल परत गेला. बघूया कोण येते यानंतर फलंदाजीसाठी. आतापर्यंत 2-3 रनआउटच्या स्वरूपात विकेटा या ठिकाणी पिंक आर्मी यांनी दिलेल्या आहेत. वेळा संघाने आतापर्यंत पिंपरी संघ ऑलआउट केला असता परंतु 4 क्षेत्ररक्षण 4 कॅचा या ठिकाणी ड्रॉप केलेल्या आहेत. नाहीतर आतापर्यंत 6व्या षटकामध्ये पिंपरी संघ ऑलआउट झाला असता. बघूया यानंतर जबाबदारी घेतो ते खांद्यावर येणारा बॅटिंगला कृष्णा भाऊ. बघूया कृष्णा काय करते आपल्या संघासाठी. रिलॅक्सच होतो ना रे, पण नाही पकडलं गेलं काय करू? किती झाले बॉल? बॉल किती झाले? आता थ्रो घेतलं रे. लास्ट बॉल आहे. खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी येतो डिव्हिजनचा शॉट. या ठिकाणी क्लिअर विकेट कॅच आउट आणि ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा समाप्त झालेला हा खेळ. पहिल्या इनिंग नंतर 56 धावा स्कोरबोर्ड झालाय तो 56 धावा. वेडा संघाला जिंकण्यासाठी या ठिकाणी
आणि त्यांच्या सोबत येतात ते बंटी भाऊ, नावाजलेली जोडी, जबरदस्त जोडी वेळा संघामध्ये येते फलंदाजीसाठी. या ठिकाणी बॉल देतोय तो पिंपरीचा खेळाडू अजय इंगळे यांच्याकडे. अजय भाऊ इंगळेंचं जास्त नाव घेणे या ठिकाणी योग्य नाही, कारण अजय भाऊ इंगळेंचं नाव घेतल्याबरोबर बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम आयकॉन. आणि या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलर बंटी जातोय तो बंटी, रनआउटच्या स्वरूपात जातोय तो बंटी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मुजीद जबरदस्त गोलंदाज आणि पहिल्याच बॉलात या ठिकाणी रनआउट मध्ये, रनआउटच्या स्वरूपात बंटी परत पवेलियन मध्ये. चिक्कू डोंगरेचा कॉल, चांगला कॉल होता, परंतु जोपर्यंत त्यांना कॉल दिला तोपर्यंत ते क्रीजच्या अर्ध्या मनात उभे राहून गेले आणि परतण्याचा या ठिकाणी काहीही चान्स त्यांना मिळाला नाही. अरे जबरदस्त या ठिकाणी ऑन फील्ड करतात ते पिंपरी. नवीन बॅट्समनचे नाव या ठिकाणी याव्या विराट संघाचा एक्स्ट्रा फलंदाज विराट संघाचा एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. विराट संघाचा एक्स्ट्रा प्लेयर बॅट्समनचं नाव टाकू नको रे नाव येऊ नाही राहिलं ते. बंद मार पास पेनल्टी मार देईल. आणि या ठिकाणी नियमाचं उल्लंघन केल्यास 10 रनाची 5 रनाची पेनल्टी लागू आहे. आणि 12वा प्लेअर या ठिकाणी 5 मिनिटात जर हजर झाला नाही तर या ठिकाणी पेनल्टी लागेल भाऊ. विराट संघाचा एक खेळाडू या ठिकाणी वारंवार सूचना देत येते. या ठिकाणी 3 रन आहेत का, 3 धावा. या ठिकाणी विराट संघाला 12वा प्लेअर पाठवून द्या, अन्यथा नियमाचं उल्लंघन केल्यास 5 ची पेनल्टी. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न, बॉल जात येतो उडपच्या दिशेकडे, आवाज लांबच्या दिशेकडे. चांगले क्षेत्ररक्षक कॅच सोडली. परत एकदा पिंपरी गवळी दोन्ही मिळून कालही पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग मध्येही अशीच फील्ड होत होती आणि चेन्नई सुपर किंग या ठिकाणी पराभूत झाली. कॅच खूप महत्वाची असते, विकेट खूप महत्वाची असते. कोण कधी निकोलस पुरन बनेल सांगता येत नाही. आणि ज्यांची कॅच सुटली त्यांना जीवनदान मिळाली ना, तर खूप चांगल्या प्रकारे फटकेबाजी ही फलंदाज करत असतो. बघूया निकोलस पुरन त्यांच्यासारखा चमत्कार या ठिकाणी करतात का ते. या ठिकाणी चांगल्या प्रकारची जबरदस्ती गारकरचा प्रयत्न आणि 1 रन या ठिकाणी नागेशच्या खात्यामध्ये. बॅटिंग साठी येतोय तो शिकू आयकॉन खेळाडू दीपक डोंगरे. श्याम गोलंदाजी करतोय. श्याम चांगल्या प्रकारचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय. बघूया आयकॉन खेळाडू समोर दीपक डोंगरे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी पिक करण्याचा प्रयत्न, परंतु एक बाय आणि रनआउटचा प्रयत्न या ठिकाणी हलक्यामध्ये घेतात ते दीपक डोंगरे. बघूया श्याम चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो श्याम.
अप्रतिम या ठिकाणी फटकेबाजी, जबरदस्त शॉट आणि रवी भाऊ इंगळे कॅमेरामॅन फोकस ऑन द फोकस. जबरदस्त 32 इंची टीव्ही, एलईडी टीव्ही संतोष भाऊ इंगळे या ठिकाणी बघत असतील. माझ्या मुलाने या ठिकाणी कॅच घेतली, या ठिकाणी दांडी गोल होगी तरी दांडी गोल. पहिल्या बॉलात षटकार आणि दुसऱ्या बॉलात दांडी गोल आणि जबरदस्त असं सेलिब्रेशन. मित्रता त्यांच्यामध्ये आहे आणि ते त्यांना दाखवत आहेत. तू मला षटकार मार, मी तुला परत पाठवतो. दोघांमध्ये चांगल्या प्रकारची काबिलियत या ठिकाणी बघायला मिळाली. पहिल्या बॉलात षटकार, लांब लचकत षटकार आणि दुसऱ्या बॉलात दांडी गोल. या ठिकाणी रवी भाऊ इंगळे यांनी खूप चांगल्या प्रकारची कॅच या ठिकाणी एका हातामध्ये पकडलेली आहे. ते प्रॅक्टिस मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि अशी बाउंड्री लाईनला कॅच घेतात, परंतु जेव्हा मॅच लागते त्यांच्या अंगात मुंग्या येतात, थरथर ते कापतात. रवी भाऊ इंगळे हातपाय हलतात त्यांचे. चालणार रे घरी चालला. हॅलो तू पाहुण्याला वाटते लाईव्ह कोण आहे ना. या ठिकाणी लेफ्ट हँड बॉलर रनरचा प्रयत्न आणि बघूया अंपायर डिसिजन काय देतात ते. जबरदस्त क्लोज डिसिजन या ठिकाणी आणि नॉट आउट. ओव्हर समाप्त. धाव संख्या झाली इथे 2 ओव्हर नंतर 13 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत वेळा संघाच्या आणि 1 रनआउटच्या स्वरूपात आणि 1 चांगले क्षेत्ररक्षक, चांगली कॅच. 2 विकेट आतापर्यंत वेळा संघाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. अजय भाऊ इंगळे या ठिकाणी तुम्ही तुमची व्यवस्था करा. आणि या ठिकाणी अथर्व कळम आणि अजित भैया लोथ वृंदावनचे ओनर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये त्यांच्याकडून एक ट्रॉफी देण्यात येईल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये अजित भैया लोध यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येईल. या ठिकाणी ते आमंत्रित झालेले आहेत. चांगल्या वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले. उद्या दिसतील ते. वीर महाराणा वाडेगाव चांगला जबरदस्त संघ त्यांनी सजवलेला आहे. चांगल्या प्रकारचे आयकॉन आणि चांगल्या प्रकारचे गोलंदाज त्यांनी टीम मध्ये या ठिकाणी सामील केलेले आहेत. चांगल्या प्रकारचे बॅटिंग लाईनअप. आकाश वानखडे, आकाश पळसकर, सौरभ सरिये, अथर्व कळम, गणेश चिंचोलकर. जबरदस्त संघ त्यांनी सजवलेला आहे. बार बार बीट करतोय तो पिंपरी संघ वेळा संघाला दीपक डोंगरे त्या नावाने ओळखल्या जातात.
परंतु आतापर्यंत त्यांच्या बॅट मधील एकही मोठा फटकार, एकही षटकार बघा. लाईट गेली. आणि या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न, परंतु बॉल मिस होतो येतो. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी पिंपरी गवळी. आणि यानंतर होणारा सामना तपोवन क्रिकेट क्लब वर्सेस बंजारा वॉरियर्स अंधार सांगवी. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावे, टॉस करून यावा. या ठिकाणी चार ओव्हर नंतर धाव संख्या जातोय ते 28 धावा आणि 12 बॉल मध्ये जवळपास 29 धावा पाहिजेत. 12 बॉल 29. या ठिकाणी डेट काही नाही, बॅटिंग लाईनअपचा चिकू तयार नव्हता तो खेळण्यासाठी, लक्ष नव्हतं बॅट्समनचं. या ठिकाणी
अंधार सांगली वर्सेस तपोवन क्रिकेट क्लब यांचा टॉस राहुल भाऊ जाधव करतील आणि या ठिकाणी त्यांचा टॉस करून प्लेइंग 11 या ठिकाणी कॉमेंट बॉक्स मध्ये जमा करतील राहुल भाऊ जाधव करतील ते टॉस. कॅमेरामॅन ऑन द फोकस होतोय तो टॉस. बॉल झाल्यानंतर टॉस करतात ते. या ठिकाणी होतोय तो टॉस. अंधार सांगवी वर्सेस तपोवन आणि विंद टॉस तपोवन. टॉस विंद तपोवन आणि बॉल फर्स्ट. चांगले डिसिजन या ठिकाणी तपोवन वर्सेस अंधार सांगवी. खूप चांगल्या प्रकारचा मॅच या ठिकाणी. यानंतर मॅच मागे मॅच जबरदस्त असे मॅच आणि मोठे मोठे सितारे टेनिस क्रिकेट मधले मोठे मोठे नाव या ठिकाणी दिसतील ते. छत्रपती प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये चांगल्या प्रकारे 24 संघांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केले आणि खूप चांगल्या प्रकारचे मोठे मोठे खेळाडू उद्या होतील ते परत वाड्याचे. अजित भैया लोचच्या टीम कडून खेळतील ते सौरभ सरिये. चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी यॉर्करचा प्रयत्न आणि चिकू धावतोय तो 2 धावासाठी रनआउटचा प्रयत्न बघूया आणि अंपायर डिसिजन नोट आउट. थोडे लेट झाले. रनआउटचा प्रयत्न. चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आणि बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग चांगल्या प्रकारची करतायत ते पिंपरी गवळी. पिंक आर्मी पिक केला आहे चांगला. पायावर टाकसाल तर बाहेर जाणार आणि रनचा प्रयत्न परंतु बॉल सुटतोय हातामधून. आयकॉन खेळाडू. महत्वाची विकेट आहे दीपक डोंगरे. मॅच फिनिश कशी करायची चांगल्या प्रकारे माहिती आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मॅच आतापर्यंत फिनिश केलेले आहेत. परंतु बघूया या ठिकाणी प्रत्येक सामना नॉकआउट आहे. या ठिकाणी टुर्नामेंट मधून बाहेर जाईल ते हारलेली टीम आणि समोर जाईल ते विजयी टीम. बघूया दीपक डोंगरे. दिशा इन चेंडू. बॉलरवर प्रेशर येत आहे. महत्वाची ओव्हर. या ठिकाणी पुन्हा एकदा बाउन्स झालेला आहे बॉल आणि व्हाईट बॉल. व्हाईट +1 बाउन्स. जबरदस्त यॉर्करांनी खोडून काढलेला बॉल जाते तो मिड विकेट कडे. फलंदाजी चांगल्या प्रकारची करतात ते दीपक डोंगरे आणि षटक समाप्त झालेला आहे. 5 ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेल्या आहेत. दीपक डोंगरेच्या बॅट मधून आणखी फटके आलेले नाही आणि धाव संख्या जाते ते 39. 39 धावा आणि संघाला जिंकण्यासाठी लागतील त्या 57 धावा म्हणजे जवळपास 18 धावा. एका ओव्हर मध्ये 18 धावा. 6 बॉल 18 धावा. 3 षटकार. 6 बॉल मध्ये 3 षटकार आणि 6 बॉल मध्ये जर 3 षटकार या ठिकाणी दीपक डोंगरे यांनी मारले तर अजित भैया लोध यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. दीपक डोंगरे अजित भैयालाही वाटते वाडेगाव संघातील वाडेगावातील चांगले हिरे या ठिकाणी समोर गेले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी चांगले मोठे प्लॅटफॉर्म ते या ठिकाणी करत असतात. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, कृष्णा सातपुते हे वाडेगाव मध्ये खेळवलेले आहेत त्यांनी. अजित भैया लोध खूप मोठी ओळख क्रिकेट क्षेत्रात निर्माण केली आणि जबरदस्त चांगल्या प्रकारचे मोठे मोठे प्लॅटफॉर्म या ठिकाणी खेळाडूंना देत असतात. वाडेगावचा खेळाडू आयकॉन दीपक डोंगरे आणि या ठिकाणी अपील होत आहे ते आणि दीपक डोंगरे पवेलियन मध्ये जातोय. 5 बॉल मध्ये या ठिकाणी 18 धावा पाहिजे आणि अजित भैया लोध आता थोडी हलके स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर. हजारे आले हजार बचाए लाखो पाए परंतु दीपक डोंगरे साठी थोडी नाराजी दिसत आहे. कारण वाडेगावचे खेळाडू असे परफॉर्मन्स करतील तर अजित भैया खूप नाराज होतात. त्यांनाही वाटते एक चांगला वाडेगावातील ग्रामीण संघ तयार व्हावा आणि खूप प्रयत्न त्यांचे त्या गोष्टीसाठी असतात. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी होते ते पिंपरी गवळी.
आणि कुठल्याही खेळाडूने या ठिकाणी आतमध्ये येऊ नये. देतील ते अंपायर डिसिजन. भाऊ पेनल्टी पासून वाचायचं असेल तर सर्व खेळाडू बाहेर राहतील. या ठिकाणी फक्त 2 फलंदाज आणि क्षेत्ररक्षक सजवलेले 12-11 खेळाडू. 11 आणि हे 2 बस एवढेच खेळाडू. लोअर शूज अनिवार्य आहे, अन्यथा 5 रनांची पेनल्टी आणि 5 रन होतील ते मायनस. शूज नाही, पेनल्टी लागेल दादा. सर्व पॉम्पलेट वर टाकलेला आहे आणि नियमांचं उल्लंघन केल्यास या ठिकाणी पेनल्टी आणि चांगल्या वेळेवर त्यांना पेनल्टी लागेल. 5 रनांची पेनल्टी. फायनल डिसिजन या ठिकाणी शूज, लोअर, टी शर्ट कंपल्सरी केलेले आहे. 5 रनांची पेनल्टी त्यांना खावं लागेल. सर्व नियम सर्वांना सारखे नियम या ठिकाणी आहेत आणि सर्व 2-2 वेळा 3-3 वेळा पॉम्पलेट टाकलेले आहेत आणि त्यावर सर्व या ठिकाणी शेड्यूल टाकला होता. आणि परंतु प्लेयर फक्त प्राइज आणि प्रवेश फीस बघतात. त्यामुळे स्कोर धाव संख्या होते इथे 39 धावा झालेल्या आहेत आणि संघाला जिंकण्यासाठी लागतील ते 52 धावा. 5 धावा कमी, 57 नाही, फक्त 52. या ठिकाणी 5 धावा कमी होतात त्या. वेळा संघाला 13 धावा. बॉल जातोय तो डॉट, मिस करतोय तो कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय डॉट. पेनल्टी या ठिकाणी त्या गोलंदाजामुळे पेनल्टी लागली आणि तोच गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. माझ्यामुळे, माझ्या शूज मुळे 5 रनांची पेनल्टी, परंतु मी संघाला पराभूत होण्यापासून वाचवेल. कट करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने जातोय तो 1 रनासाठी. 2ऱ्या रनाची या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, परंतु नाही, नकार दिलाय तो. स्ट्राईक बॅट्समन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय तो हातात, मिळतोय तो विकेट आणि होतोय तो विकेट. जबरदस्त गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. एका बॉल मध्ये 11 धावांची या ठिकाणी आवश्यकता, 12 धावांची आवश्यकता. बघूया, नो बॉल, फ्री हिट, काही येणार का, एक्स्ट्रा काही होणार का? नामुमकिन तो कुछ भी नहीं, सब है मुमकिन है. कप्तान है तो मुमकिन है, परंतु ग्रामीण क्रिकेट, टेनिस क्रिकेट तर काही होणार नाही. 2 बॉल या ठिकाणी आला तर होऊ शकते वेळा संघ विजयी, नाहीतर त्यांना पराभूताकडे जावं लागेल. या ठिकाणी जिंकते तो पिंपरी गवळी. 12 रनांनी या ठिकाणी पराभूत केलेला आहे वेळा संघाला. 5 रनांची पेनल्टी त्यांना ऐन वेळेवर आली होती, परंतु बॉलर म्हणाला, माझ्यामुळे मी संघाला हरवू देणार नाही, मी करेल आणि मी करून दाखवेल. आणि खरोखर त्या बॉलरने खूप जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला पहिला सामना
विजय मिळवून दिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लवकरच तुम्हाला आम्ही देतोय. स्वप्नील मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील भाई या ठिकाणी येतील आणि त्यांची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अजित भाई लोध यांच्याकडून घेऊन जातील. स्वप्नील